सांची पप्पा हमा बायासाठी लाडकी बहीण योजना, तुम्हा गड्यासाठी लाडका भाऊ योजना, तुम्ही मुख्यमंत्री साहेबाचे लाडके भाऊ, आम्ही बी मुख्यमंत्री साहेबाची लाडकी बहीण, आपण दोघं बहीण भाऊ सांची पप्पा होय की सांची पप्पा. आम्ही तुम्हाला रक्षाबंधनला राखी बांधतो. अगं येडी झालीस का म्हणाला तू? ती योजना आहे सरकारी. नाही सांची पप्पा, लाडके भाऊ लाडकी बहीण नाही सांची पप्पा. मला अर्धे पैसे देत्या की? अगं पागल झाली हे बाई मायला. अगं ती योजना आहे सरकारी, त्याचं लोकांच्या भल्यासाठी काढलेली योजना आहे. ते लाडकी बहीण म्हण, लाडका भाऊ म्हण. नाही सांची पप्पा. आता उग बस बकुळ बार तेच सांग नको मला. ए सांची पप्पा, मला 20,000 द्या बरं, मला शॉपिंग करायचं पंचमीचं. का पागल बिगल झालीस का? मला माझ्याकडे का पैशाचं झाड आहे की गेलं की तोडून आणून द्यायला, गेलं की तोडून आणून द्यायला? सांची पप्पा आगाव बोलायचं नाही. माझे पप्पा 5 लाख हुंडा देऊन तुम्हाला दिल्यात, त्याच्यामधले मोडून घ्या, पण मला 20,000 द्यावं लागतील. पागल झाली का म्हणाला हे बाई? हिंग हँड का लागेल नाही तुला घरात काय खायला? लागल ना. कोण पोरगी द्यायला गेलं तुम्हाला? माझे पप्पा अजून 5 लाख हुंडा अजून मला दिल्यात तुम्हाला. समायला त्या हुंड्याला बघून हे धोंडा गळ्यात अडकून घेतल्यावर कत्ता झाली माझी. शादी करके फंस गया यार, अच्छा खासा धक्का मारा. बरोबर, सध्या थोड्या अडचणी चालू आहेत. हा बरोबर, विचारून सांगतो. 4 रोज झाले की येशाल मग. हा बरं, विचारून लावतो. बरं ठीक आहे मग. हा कोण भाई? आई होय, येतो म्हणाली. पहिलेच सांगाय ना सांची पप्पा तुम्हाला. इथं आधीच अडचण आहे, पैशाची अडचण आहे, झोपाय नीट येण्याएवढी रूम आहे. 4 रोज झाले की सांगतो मग. अगं मी तेच म्हणला, उगं दुनियाचं पहिल्या महिन्याचा अजून पगार झाला नाही. 4 रोज झालं की या मामी. आता नको म्हणला. कोण होय? कोण होय? मामी होय ता सासू, म्हणजे तुझी आई. काय कळतीक सांज पप्पा तुम्हाला? फोन करा, या म्हणा 4 रोज, येऊन जा म्हणा तिला. येताना का तिने रिकाम येते की डाळी बिळी घेऊन येते? काय बोलत्या की बघा. फोन करून सांगा ये म्हणा उद्या. भगवान है कहाँ रे तू, खुदा है कहाँ. तुम्ही बाया की नाही लय उड्या मारलात त्या. मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून. तर काय झालं मग? बटा आता आम्ही बी मुख्यमंत्री साहेबाचे लाडके भाऊ झाल्या. बसा, चाबर चाबर बोल नका. खरं ग, ज्यानं 12वी पास केले की नाही त्याला 6,000 रुपये देऊ लागले, आणि ज्यानं डिग्री डिप्लोमा केले त्याला 8,000 10,000 देऊ लागले मुख्यमंत्री साहेब. सांची पप्पा मला बी अर्धे पैसे द्या की त्याच्यातले. तुला 1 रुपये लागून दे ना. मी बायला माहित आहे की लय उड्या मारलात त्या. जाऊ द्या, मला द्यायना तर द्यायना. रोज मुताड पिऊन नाल्यामध्ये लोळ नाका. थोडं चातर करून पिवा माय. थंडगार वाजलाय, पाणी पडाय सकाळपासून. सांची पप्पा अरे माझं पैशाच पाकिट दे बरं लवकर, मला बाहेर जायचं काम आहे. काय सांची पप्पा तुमच्या रोजचं किरकिर मध्ये वस्तू हे कुठं आहे ते कुठं हागायला बसून टमऱ्यात हुडकी त्या. हिंग कडू ही बाई. मला तुमचं वस्तू हे करायला आणल्या काय ठेवायला? मी तुला कशाला आणला? मला जर सामान मला तसली धमकी दाखवू नका. धमकी दाखवून तुका लाटखानी नाहीस की? नाही लाटकानी नाही. तेच मला बघायला येताना 5 माणसं, लग्नाला येताना 500 माणसं घेऊन आल्या. मी बघा कशी आला एकटी वागीन. कुठं आहे ते? कुठं आहे घरामध्ये? सानूचे पप्पा 500 रुपये द्या बरं. माझ्या भावाचा बर्थडे आहे, त्याला गिफ्ट घ्यायचं आहे. किशात नाही दमडी तर बाजारला निघाली शेंबडी. म्हण कुठले पैसे माझ्याकडे काय गटोडे बांधून ठेवलीस की तू? हा तुमचा असताना ताई 5-5 हजारचे कपडे आणतात लिहून मिरत्या. हा लय भारी कपडे आणला होता. इथं ढोपरावर फाटलेले पॅन्ट, इथं काकत फाटलेले शर्ट. कोण्या इथं रोडवरून घेऊन आलाय 50 रुपये तर 5,000चा आणलाय. सांची पप्पा माझ्या भावाला तसं काय म्हण नका बघा. माझ्या माहेरच्याला मला काय म्हणा, पण त्याला काय म्हण नका. आता तुला सांगतो, घरामधली टीव्ही खराब झाली तर माणूस टीव्हीला शिवा देते की त्याच्या कंपनीला शिवा देते?